ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, साधकांचे मायबाप, बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री चांगदेव 65 हा ग्रंथ आपण पाहत आहोत. चांगदेव 65 हा ज्ञानोबांचा स्वतंत्र पत्र लेखनात्मक ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचं भाष्य आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्या अनेक काही दृष्टांताच्या आणि उपमांच्या अशा कल्पना देऊन तो ग्रंथ सजवला आहे, तशा प्रकारच्या काही कल्पना, काही दृष्टांत या ग्रंथाच्या आरंभी 15 ओव्यांपर्यंत चांगदेवाला समजून सांगण्यासाठी दिलेले आहेत. आता 15 ओव्यानंतर पुढचा जो भाग आहे या ग्रंथाचा, तो थोडासा तात्विक विचारांचा आहे. तात्विक विचार ज्या वेळेला ज्ञानोबा सांगतात त्यावेळेला ते शक्यतो साधकांच्या, वाचकांच्या सहज लक्षात येईल इतक्या सोप्या शब्दात ते सांगत असतात. शब्द जरी सोपे असले तरी शब्दामागे असलेला जो अर्थ असतो तो गूढ असतो, गहन असतो. तो अर्थ उकळण्यासाठी साधारणतः साधकाला त्याच्या पूर्वतयारीवरच अवलंबून राहावं लागतं. वाचकाची, साधकाची, भक्ताची पूर्वतयारी जशी असेल त्या तयारीच्या आधारावरच हा ग्रंथ थोडाफार आकलन होतो, कळतो. म्हणून हा ग्रंथ करण्यासाठी थोडीशी पूर्वतयारी असणं अतिशय आवश्यक होतं. तथापि ज्या भक्तांनी ज्ञानेश्वरी ऐकलेली आहे, भागवत ऐकलेलं आहे, दासबोध ऐकलेला आहे, असे चांगले सद्ग्रंथ ऐकलेले, त्यांची ती पूर्वतयारी अगोदरच झालेली आहे. म्हणून हा ग्रंथ समजायला काही अडचण पडू नये. ज्ञानोबांनी आपल्याला 15व्या ओळीपर्यंत दृष्टांताच्या माध्यमातून या जगाचं आणि आत्म्याचं स्वरूप सांगितलं चांगदेवाने. 15व्या ओळीमध्ये घडीच्या आकाराने जे वस्त्र असतं तेच वस्त्र जेव्हा आपण उघडतो आणि मोठं करतो त्यावेळेला ते वस्त्र त्या घडीच एक दुसरं स्वरूप असतं, दुसरं प्रकार असतो. घडीमध्ये जे आहे तेच वस्त्र मोठं करून दाखवलं तद्वत ज्ञानोबा सांगले चांगदेवा देवी विश्वस्फूर्ती ईश्वरे स्फूर्तीची आहे. तेव्हा ही जी विश्वाची स्फूर्ती आहे, हा जो विश्वात्मक भगवान स्फूर्ती रूपाने प्रकाशित झालेला आहे, तो जो आत्मराज, तो जो परमात्मा विश्वाच्या रूपाने आता उलगडला गेलेला आहे. तेव्हा
तो उलगडला गेलेला परमात्मा विश्वरूपातला आणि घडी रूपातला असलेला जो थोडा संकुचित भावात असलेला जो परमात्मा होता तो एकच आहे. त्या विश्वाच्या रूपाने परमात्मा प्रकाशित झालेला आहे हे ज्ञानोबांना सांगायचं होतं. ते त्यांनी मागच्या 15व्या ओळी सांगितलं. 16व्या ओळीमध्ये आपण पाहतो. 16व्या ओळीपासून थोडासा विषय अवगत होत चाललेला आहे. काल आपण 16वी ओळी पाहिली. न लिंपता सुख येणे आकारे शोभोनी नावेक होय आपण या संख आपण चिजो. ही जी 16वी ओळी आहे ही 16वी ओळी आता इथं प्रत्यक्ष तो परमात्मा कसा आहे आणि त्या परमात्म्याचं स्वरूप सांगत असताना त्या परमात्म्यामध्ये आणि अन्य या विश्वातले अनेक पदार्थ जे आहेत त्यांच्यामध्ये काय फरक आहे, प्राण्यांमध्ये काय फरक आहे, ज्ञानोबा सांगून राहिले चांगदेवाला, अरे चांगदेवा, हा जो आपल्या अंतकणामध्ये आपल्या देहामध्ये असलेला परमात्मा आहे, आत्मा आहे, तो आत्मा सुख दुःखाने लिंपित होत नाही. म्हणजे काय, आत्म्याला सुख दुःखाचा लेप लागत नाही. देहात तर आहे तो, देहाच्या बाहेरही आहे, परंतु येणारी जी सुख दुःख आहे ती या देहाला आणि देहभावामध्ये असलेल्या चैतन्याला आहे, जीव भावाला. होणारी सगळी सुख दुःख जीवाला होतात, जीव भावात असलेल्या चैतन्याला. वास्तविक तो आत्मा आहे. आत्म्याचं चैतन्य देहाला चिटकलं आणि देहाला चिटकल्यानंतर तो देह समजून होता. असा हा जो देहधारी आहे, या देहधारी माणसाला, व्यक्तीला या विश्वाकडे त्याचं लक्ष गेलं, जगाकडे लक्ष गेलं की मग सुख दुःख यायला लागतात. ते सांगतायत. सुख दुःखाचं कारण काय ते काल ज्ञानोबांनी चांगदेवाला स्पष्ट सांगितलं की आपण जेव्हा विश्वाकडे जगाकडे पाहतो त्यावेळेला जगाचं हे जे स्वरूप आहे ते विविध आकारांनी, विविध रूपांनी, विविध वर्णांनी नटलेलं आहे. त्या आकाराचे अनेक पदार्थ आहेत, अनेक व्यक्ती आहेत, अनेक 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 आहेत. या अनेकांमध्ये काही आपल्याला अनुकूल असतात आणि काही प्रतिकूल वाटतात. आणि अनुकूलता आणि प्रतिकूलता ही आपल्या मनावर अवलंबून आहे. आणि मनच हे सुखदुःखाचं मग कारण म्हणतात. वास्तविक सुखही नाही, दुःखही नाहीये, हे दोन्ही काल्पनिक आहेत असं ज्ञानोबा सांगून राहिले. ज्याला सुख सुख म्हणतो आम्ही या जगातलं, तेच दुःखाचं एक भासमान रूप आहे असं ज्ञानोबा. जशा नाण्याच्या दोन बाजू काल सांगितल्या, नाणं घेतलं की एक बाजू घेताना तिच्याबरोबर दुसरी घ्यावीच लागते. तसं तुम्ही जर सुख पाहिजे असेल, सुख घेतलं रे घेतलं की त्या सुखाची दुसरी बाजू जी आहे ती घ्यावीच लागते. दुःख येणार. आम्हाला दुःख नको असतो, आम्हाला सुख पाहिजे असतो, परंतु सुखाची किती मागणी केली तरी जेवढं मिळायचं तेवढंच मिळेल, आणि त्याच्याबरोबर मी किती नको म्हटलं तरी दुःख येणार. तेव्हा असा हा सुख दुःखाचा खेळ प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये अनुभवाला येतो आणि तो त्याच्या मनामुळे येतो. कारण मन हे त्या सुख दुःखाचं महान कारण आहे. वारंवार त्या चांगदेवाला सांगतात. तेव्हा कालदेवानी उदाहरणं पण दिली होती. देव आपल्याला सांगत होते की हे मन महान चंचल आहे. त्या मनाला स्थिर करण्यासाठी जगाकडे, जगातल्या अनेक वस्तूंकडे, अनेक पदार्थाकडे पाहून चालणार नाही. कारण अनेकामध्ये जेव्हा मन जातं तेव्हा ते
विशाल होतं, ते प्रसृत होतं. मनाचा विस्तार हा एकाग्रतेला हानिकारक आहे. विस्तारलेलं मन चटकन एकाग्र करता येत नाही आणि एकाग्रतेशिवाय मनाला आपल्याला आपल्याकडे देताच येत नाही, आपल्याच्या स्वरूपाबद्दल विचार करता येत नाही. म्हणून या मनाला आवरायला पाहिजे. मनाची आपल्याला संयमाची, त्याला एक प्रकारची सवय लावली पाहिजे, असं ज्ञानोबा काल सांगत होते. प्रश्न चाललेला आहे की आम्हाला हे विश्वाचं रूप पाहून आम्हाला हे जे अनुकूल आणि प्रतिकूल दर्शन होतात त्यामुळे मन चंचल होतं, हे खरं आहे. परंतु मग आम्हाला ह्या मनाचं हे आपलं हे विश्वाचं हे असं दर्शन का व्हावं, असा प्रश्न आहे. त्याचं कारणही सांगितलं काल ज्ञानी जो आत्मज्ञानी आहे त्याला ह्या विश्वाचं दर्शन असं होत नाही. ज्ञानी सत्पुरुषांना, संत सत्पुरुषांना जे जगाचं दर्शन होतं, विश्वाचं दर्शन होतं, ते एकत्वाचं दर्शन होतं. त्या ज्ञानी पुरुषांना जगाकडे पाहिल्यानंतर आपण आत्माच पाहत आहोत, परमात्माच पाहत आहोत असं त्यांना दिसतं. आणि जो अज्ञानी आहे, ज्याच्यामध्ये अविद्या भरलेली आहे, त्या अविद्येला हे जगाचं जे रूप आहे ते प्रतिकूल, अनुकूल, सुखदुःखाने युक्त असं भासतं आणि ते खरं आहे असं त्याला वारंवार वाटत असतं. वास्तविक जगाचं जे बाह्य दर्शन आहे, जे खरं दर्शन आहे, ते मिथ्या आहे, परिवर्तनशील, नाशवान आहे असं ज्ञानोबा त्यांना सांगून राहिले. तेव्हा या जगाच्या दर्शनाला मिथ्या समजा, हा आभास आहे, ही अविद्येच्या उपाधीने पसरलेलं हे आत्म्याचं दुसरं प्रकाशित होणारं रूप आहे. ज्याप्रमाणे आरशामध्ये आपण तोंड पाहतो, काल त्याने सांगितलं होतं की आरशात तोंड पाहत असताना आपलंच तोंड आरशामध्ये दिसतं. आरशामध्ये दिसणारं आपलंच तोंड आहे असं आपण म्हणतो, परंतु हे आरशातलं दुसरं जे मुख आहे, दुसरं जे तोंड दिसत आहे ते खरं नव्हे. का? कारण आरसा ह्या उपाधीमुळे ते भासतंय. आरसा काढून घेतला की मग ते दृश्य दिसत नाही. तर आमच्या चित्तातली अविद्या जी आहे, मनामध्ये भरलेली अविद्या जी आहे, ती अविद्या जर निघून गेली, काढून टाकली, तर मग आम्हाला हे जगाचं हे असं जे भेदरूप दर्शन आहे ते दिसत नाही. असा हा थोडासा तात्विक विचार ज्ञानोबांनी या 16व्या आयच्यामध्ये सांगितलं आहे की न लिंपिता सुख दुःख येण्याकारी क्षोभून नावेक होय आपण या सन्मुख आपलेची जो आपल्या सन्मुख तो आत्मा होतो, म्हणजे का आपणच आपल्या सन्मुख होतो असं ज्ञानोबा चांगदेवाला सांगताय. आपल्या समोर आपणच सन्मुख होणं म्हणजे काय, याच्यासाठी थोडासा आपण विचार करूया. उदाहरणार्थ पहा, जेव्हा आपले डोळे उघडे असतात तेव्हा आपण डोळ्यांनी जगाचं हे स्वरूप पाहतो, तेव्हा आपल्या समोर जग दिसतं डोळ्यांना. हे खरं, नाना प्रकारची हे जगाची रूप दिसतात, आकार दिसतात, वर्ग दिसतात. अशा वेळेला हा जो आत्मराज आहे तो आत्मराज आमच्या डोळ्याच्या माध्यमातून चैतन्याच्या स्वरूपामध्ये तो जगात प्रसृत होतो, तो जगाकडे जातो आणि मग जगाचं दर्शन मानवतो. हे तर खरं आहे की हे जे डोळे आपले, हे डोळे यांनाही प्रकाशित करणारा आत्मराज आहे. आत्म्याशिवाय हे डोळे पाहू शकत नाही, हे कितीतरी वेळा आपलं सांगून झालेलं आहे.
कारण ही जी दृष्टी आहे आपली, ही दृष्टी जड दृष्टी आहे. आणि म्हणून भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवताना दिव्य दृष्टी दिली आहे, किंवा व्यासांनी त्या संजयाला दिव्य दृष्टी दिली होती. दिव्य दृष्टीनेच आपल्याला दिव्य दर्शन होतात. आणि ही जी आपली दृष्टी आहे ही देहाची दृष्टी आहे, जड दृष्टी आहे. तथापि या जड दृष्टीला प्रकाश देणारा आत्माच आहे, आणि त्या आत्म्याच्याच प्रकाशाने ही जड अशी दृष्टी सुद्धा प्रकाश देऊन आपल्याला हे जगाचे दर्शन घडवते. असा हा दिव्य दृष्टीचा आणि जड दृष्टीचा फरक ज्ञानोनी सांगून झालेला आहे. विश्वाच्या आकाराने ज्या वेळेला आत्मा प्रकाशित होतो त्यावेळेला तो क्षुब्ध झालेला आहे, म्हणजे प्रसारित झालेला आहे, विस्तीर्ण झालेला आहे असं दाखवलेलं आहे. आणि जेव्हा तो विस्तीर्ण होतो तेव्हा त्याचं ते विस्तीर्णपण जे आहे, त्याचा जो विस्तार आहे जगाच्या दृष्टीनं, तो विस्तारलेला प्रकाशही त्या आत्म्याच्या स्वरूपाने पाहता येतो. अर्थात विस्तार हे दृश्य झालं, पण दृश्याला पाहणारा कोणतरी द्रष्टा असावा लागतो. द्रष्ट्याशिवाय दृश्य दिसत नाही, हे तर खरं की. कोणीतरी पाहणार आहे तेव्हा दृश्य दिसेल ना. समजा आता ही पेटी आहे, पेटी तिथं पडलेली होती, पण हिला पाहणारा कोणी नव्हता तेव्हा दिसत होती ते कोणाला. कोणतरी पाहणार आहे, तो पाहतो आणि मग ही दृष्टीला दिसते म्हणून हिला दृश्य म्हणतात. पण आता ही पेटी समजा इथं नसली, दृश्य नसलं, मग द्रष्टा हरवतो. पण द्रष्टा आणि दृश्य यांचे संबंध असतात. द्रष्टा काय करत असतो, दृश्य पाहत असतो, आणि दृश्य नसलं की मग द्रष्टाही हरवतो. असा हा विचार आहे. आजच्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला 17व्या ओळीची, या 17व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला हे सांगून गेले. 16वी का 17वी? 17वी ओळीची 17व्या ओळीमध्ये आज ज्ञानोबा हेच आपल्याला 17वी ओळी पाहत आहे. तया नाव दृश्याचे होणे, तया नाव दृश्याचे होणे, संवित्ती द्रष्टुत्व आणि येतेने. संवित्ती द्रष्टुत्व आणि येतेने. बिंबा बिंबत्व झालेपणे, प्रतिबिंबाचे बिंबा बिंबत्व झालेपणे प्रतिबिंबत्वाचे. असे शब्द काही कठीण नाही आहे. तसा पाहिला तर प्रत्येक शब्द सोपा आहे, पण त्या शब्दांच्या मागे असलेला जो अर्थ आहे तो फार गरजेचा आहे. म्हणून जाणवत आहे जे विचार ज्या ओव्या आहेत ना, ह्या सगळ्या ओव्या चांगलेवाला तो गर्भित अर्थ समजला पाहिजे, म्हणून या ओव्यामधून उद्देश करताय. ओळीचा अर्थ घ्या, लक्षात घेतात. म्हणतात तया नाव दृश्याचे होणे. आता आपला विषय दृश्य आणि द्रष्टाचा चाललेला आहे. मग आता त्याला दृश्य होणं असं म्हणतात. त्याचे नाव दृश्याचे होणे. तेने संवित्ती दृष्टित्व आणि जे. आता हे जे दृश्य होत, ते दृश्य ज्यामुळे आम्हाला कळतं हे दृश्य आहे, ते त्या संगीतीमुळे कळतं. संगीती म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. ती जी आत्मप्रकाशाची ज्योत आहे आमच्या अंतःकरणामध्ये, त्या आत्मप्रकाशामुळे आमचा द्रष्टाभाव जागृत होतो. आम्ही द्रष्टापणा धारण करतो आणि मग ते दृश्य पाहतो.
तेव्हा दृश्याचं दर्शन हे द्रष्टा होऊन आत्मराज पाहत असतो ज्ञान प्रकाशाने, असं ज्ञानोबा सांगतात. त्याला त्यांनी थोडक्यात उपमा देऊन सांगितलं. बिंबा बिंबत्व जाणेपणे. ज्ञानोबा सांगलेले बिंबा बिंबत्व जाणेपणे प्रतिबिंबाचे दोन भाग असतात. बिंब आणि प्रतिबिंब. आपण आरसा घेतला की आरशामध्ये आपलं हे मुख दिसतं, तोंड दिसतं. हे जे दिसणारं तोंड आहे याला प्रतिबिंब म्हणतात. प्रतिबिंबासाठी बिंब असावं लागतं. बिंब म्हणजे आपलं मुख, आपलं तोंड हे बिंब आहे आणि आरशात दिसणार हे जे दुसरं तोंड आहे ते प्रतिबिंब आहे. बिंब प्रतिबिंब दुसरं तोंड. ते कळलं सोपं आहे की आरसा घेतल्यानंतर आरशामध्ये दिसणार तोंड हे प्रतिबिंब आहे आणि याचं बिंब आपल्या जवळ आहे मुख. आपलं मुख हे बिंब आहे आणि आरशातलं मुख हे प्रतिबिंब आहे. हा भाव कळला. ज्ञान म्हणतात ज्याप्रमाणे आरशातील बिंबाला पाहण्याच्या मुखाला आपण बिंबत्व प्राप्त करून देतो. बिंबत्व आपल्या या मुखाला केव्हा येतं? प्रतिबिंबामुळे. याला बिंब म्हणतो कधी आपण. तुमचं बिंब दाखवा असं कधीच म्हणतो आपण. आपल्या तोंडाला बिंब कधीच म्हणतो. मग बिंब कशामुळे म्हणायला लागलो? त्या प्रतिबिंबामुळे. प्रतिबिंबामुळे आमच्या मुखाला आम्ही बिंब म्हणायला लागलो. कळलं का? तेव्हा ज्ञानोबा हे जे उदाहरण देऊन राहिलेले त्या मध्ये बिंब आणि प्रतिबिंबाचं हेच आत्म्याचंही स्वरूप आहे असं म्हणतात. आत्मा ज्या वेळेला द्रष्ट्याभावात असतो, द्रष्टाभाव पाहणारा, आणि तो जे पाहतो ते दृश्य असतं. तेव्हा दृश्य आणि द्रष्टा, तर द्रष्टा कशामुळे झाला? दृश्यामुळे झाला. दृश्यच नसलं की द्रष्टा बंद, हे तर निश्चित आहे. दृश्य नसलं की द्रष्टा नाही. म्हणून दृश्यामुळे द्रष्टाभाव येतो, प्रतिबिंबामुळे बिंबत्व येतं. आता कळलं का नाही? आता चांगली समजली पाहिजे आहे ना. तेव्हा आत्म्याला द्रष्टाभाव येण्यासाठी हे जगाचं विस्तार पावलेलं हे जे दृश्य आहे ते दृश्य असलं तरच त्या आत्म्याला द्रष्टा म्हणता येईल. असा द्रष्टा आणि दृश्यभाव, बिंब आणि प्रतिबिंब भाव या दृष्टीनं आत्म्याला ओळखा असं ज्ञानोबा स्वामीदेवाला सांगता येतात. परमात्मा जगाच्या दृष्टीनं, जगाच्या या रूपाने प्रकाशित झालेला, विस्तार पावलेला दृश्य आहे. हे जे दृश्य आणि दृष्टा आता इथं जे दाखवतात, आत्मा दृष्टा आहे आणि जगत दृश्य आहे. आता भाव असा झाला की हा जो आत्मा दृष्टा आहे आणि हे जे दृश्य जगत आहे हे भिन्न आहे का एक आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला. आणि याचं उत्तर लगेच ताबडतोब आपल्याला देता येईल. आरशामध्ये पाहत असताना हे आपलं जे बिंब आहे आणि ते प्रतिबिंब आहे. मग हा बिंब प्रतिबिंब भाव, ते जे प्रतिबिंब आलं, दुसरं बिंब आलं, त्यामुळे आपलं जे बिंब आहे, आपलं जे मुख आहे ते दोन झाले का? आपल्याला दोन तोंड झाली का? झाले नाही. मग एक कुठलं तरी बिंब, एक कुठलं तरी
जे दिसणार स्वरूप आहे ते मिथ्या असले पाहिजे. म्हणून आरशाच्या उपाधीने दिसलेलं आमचं हे जे मुख आहे आरशाची उपाधी आहे. त्या उपाधीने आम्हाला ते जे मुख दिसून राहिलेलं आहे ते प्रतिबिंब आहे आणि ते प्रतिबिंब म्हणजे खरं नव्हे. तद्वत जगाचं दर्शन घेत असताना अविद्येची उपाधी घेतो. आमच्या अंतःकरणामध्ये अविद्या आहे. अविद्येच्या उपाधीने जगाचं दर्शन घेत असताना जे जगत आम्हाला दिसतं भिन्न दिसतं ते खोट आहे. लक्षात घ्या. अविद्येच्या उपाधीने जगाचं दर्शन घेत असताना हे जे जगत आम्हाला दिसतंय हे जगत खरं नव्हे आणि जग खरं नाहीच आहे. मग काय जगत भिन्न नाही तर म्हणतात हे आत्म्याच विस्तारलेलं रूप आहे. जसं आपलं हे तोंड त्या आरशात दिसतं हे या आपल्या मुखाचं ते दुसरं विस्तारलेलं प्रकाशित होणारं रूप आहे. तेव्हा जगातल्या सगळ्या वस्तू, जगातले सगळे प्राणी, जगातल्या सगळ्या गोष्टी जेवढं तुम्ही कल्पना कराल पाहाल रंग रूप आकार यांनी भिन्न 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 दिसणारे हे जेवढं भिन्नत्व आहे हे काय आहे? हे आत्म्याचं स्वरूप आहे. तोच आत्मा द्रष्टा स्वरूपामध्ये होता आणि तोच आत्मा दृश्य स्वरूपातही झालेला आहे. आत्म्याचं दृश्य हे स्वरूप होतं आणि आत्मा दृश्य स्वरूपाने प्रकाशित होतो. हे महाराज जर आमच्या मनात ठसलं हा भाव हे तत्व ही कल्पना आमच्या मनात जर येईल तर या संसारामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी जेवढ्या आहेत आम्ही करतो. आज दररोज संसार पाहतो, संसारामध्ये वागतो, संसारातल्या गोष्टी करतो, या सगळ्या मिथ्या आहे. संसार मिथ्या आहे. या जगासारखाच तो संसार आहे. संसार आणि जगत आणि मग त्याच्यानंतर देह आला आणि देह सुद्धा संसाराचंच एक अंग आहे. मग हा देह सुद्धा मिथ्या होऊन जातो आणि एकदा का देह मिथ्या ठरला मग तुम्हाला जे सत्य आहे त्या आत्म्याकडे जावं लागेल. जाणारा प्रत्येक क्षण आपल्याला सांगून जातो की मी चालू का टाटा असं म्हणत नाही तो. तेव्हा निघून जातात आणि किती भराभर 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 आयुष्य निघून जातो आपलं. हो कालपर्यंत आम्ही लहान होतो मग तरुण झालो आणि ते तरुण तारुण्य गेलं ते बालपणी गेलं आणि ते सगळं गेलं. आता काय वृद्धत्व बसलं आणि हे वृद्धत्व तरी किती दिवस टिकणार आहे. म्हणून तात्पर्य असं की हे सगळं आयुष्य त्या प्रपंचाच्या संगतीमध्ये, या प्रपंचाच्या उलाढालीमध्ये, या प्रपंचाच्या कटकटीमध्ये, या प्रपंचाच्या गोष्टीमध्ये सगळं निघून जात आयुष्य. आणि त्या खऱ्या परमात्म्याला मी ओळखतच नाही, त्याचं स्मरण करत नाही. म्हणून ज्ञानोबा त्याचं स्मरण करावं म्हणून हे चांगदेवालाही शिकवत आहेत आणि त्या निमित्ताने आता आम्ही सगळ्या साधकांनी शिकावं अशी ज्ञानोबांची इच्छा आहे. तेव्हा बाबांनो खऱ्या आत्म्याला ओळखा आणि त्या आत्म्याचीच भक्ती करा. त्याचं चिंतन मनन स्मरण निधिध्यासन जे काय ते त्याच करा. तो खरा आहे. खऱ्याला पकडा ना हो खोट्याला धरून काय उपयोग आहे? खोट्याला धरून काही उपयोगाचं नाही असं ज्ञानोबा सांगताय. आता ज्ञानोबांनी या 17व्या ओळीवरचे जे दृष्टांत दिलेले किंवा ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या यापूर्वीही ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेल्या होत्या. पण त्यावेळेला आम्हाला चांगदेवाच्या उपदेशाची ओळी आलेली होती. त्यावेळेला वेगळ्या संदर्भामध्ये आम्ही त्या ओव्या पाहिल्या. ज्ञानोबांना ह्या ओव्या पूर्वी पण आठवलेल्या आहेत आणि पूर्वी पण सांगितल्या आहेत त्यांनी आपल्याला. काय गंमत आहे.
त्यावेळेला आमचा भाव, त्यावेळेला आमचे विचार, त्यावेळेला आमची जी एक प्रकारची मोठी होती, बुद्धी होती, ती त्या भगवद्गीतेच्या ज्ञान स्वरूपामध्ये ज्ञानोबा आम्हाला उपदेश करत असताना आमची त्यामध्ये रंगलेली अशी दृष्टी होती. आता ज्ञानोबांनी आम्हाला बाहेर काढलं थोडस आणि सांगितलं, अरे आत्म्याकडे चला. आणि आता आत्म्याकडे जात असताना, सांगत असताना मग एवढी त्यांनी सांगितल्यानंतर आता ते त्याच उभ्या तुला आता आपल्याला ऐकवता बघा. आता त्या अर्थाने तिकडे बघा, 9व्या अध्यायामध्ये, ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये ज्या ओव्या आलेल्या आहेत महाराज, अगदी याच ओव्या आता आलेल्या आहेत. आपण ज्या आतापर्यंत पुढे अगोदर वाचल्या, अगदी याच ओव्या मी अभ्यासल्या, पाहिल्या. काय म्हणतात ज्ञानोबा? म्हणतात, माझी या विस्तारलेपणाचे निनावे. माझी या, तिथं भगवान श्रीकृष्ण माझा मी म्हणतात, तिथे परमात्माच येते. जेव्हा भगवान मी माझं माझं म्हणतात तेव्हा ते आत्मस्वरूपाला उद्देश म्हणत असतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणजेच आत्मस्वरूप आहे. त्या ठिकाणी ते सांगून राहिले अर्जुनाला. काय सांगतायत? माझ्या विस्तारलेपणाचे निनावे, हे जगत हे अवघडे. अरे माझं हे जे स्वरूप आहे अर्जुना, हे जेव्हा विस्तार पावतं त्याच नाव हे जग नाही का? हे जगची नो हे अवघे, नो हे अवघे म्हणजे नाही का? अरे मी जेव्हा विस्तार पावतो, विशाल होतो, तेव्हा हे जग निर्माण होत ना. त्याच्यावर दृष्टांत दिलेला आहे परिणामवादाचा. बोला, मुलांना हे सगळं माहिती होतं. ज्यांना म्हणतात, जैसे दूध मुराले स्वभावे, दूध मुराले स्वभावे तरी तेची दही, है ना. दूध मुरलं असताना स्वाभाविक जे तयार होतं त्याला दही म्हणतात ना रे. मग दुधाचं दही होणं, दुधाचं दही होणं हा जो परिणाम आहे दुधावर दह्याचा, हेच आत्म्याचं स्वरूप बदलून तो जो आत्मा आहे तो जगत होतो. जगत हे दही झालं. दूध काय होतं? आत्मा होता. आत्म्याच्या स्वरूपामध्ये दुसरा प्रकार विस्ताराचा आला आणि विस्ताराच्या प्रकाराने ते आत्म्याचं स्वरूप जगताच्या रूपाने भासायला लागलं. जगत हे दही झालं आणि आत्मा हे दूध झालं. कसा परिणाम झाला बघा, दुधावर परिणाम झाला म्हणजे दही होत ना. किती ज्ञानोबांनी त्यावेळेला सुद्धा आपल्याला सांगितलं. पुढची ओळी बघा, ज्ञान म्हणतात का बीजच झाले तरू. अरे बी असत ना, बीज, ते बीजच जेव्हा अंकुर होत आणि ते वाढत, त्याचाच तरू म्हणजे झाड होत ना. बीजची झाले तरू, बीज लहान असत, छोटस असत, आणि तरू म्हणजे झाड मोठं असं विशाल होत. हा जो विशालपणा आला आहे त्यात लहानशा बीजामुळे. तसा तो आत्मा आहे. बीज म्हणजे आत्मस्वरूप आहे आणि हे जे विशाल स्वरूप वृक्षाचं आहे ते जगत स्वरूप आहे. बीजच झाले तरी म्हणतात का बीजच झाले तरू अथवा भांगारची अलंकारू. भांगार म्हणजे सोनं. अरे सोनच अलंकार होतात. सोनं घेतो आपण आणि त्या सोनारला म्हणतो, बाबा रे याचे दागिने कर, अलंकार कर. मग या प्रकारचे दागिने करून घेतो त्या सोन्याच्या. ते सोनं जे होतं ते गोळा होता, एक चीक होती ती सोन्याची.
पण त्या सोन्याच्या चिपेपासून आम्ही त्या सोनाराला सांगितलं की आम्हाला नाना प्रकारचे अलंकार करून दे. तो त्याने हार बनवून दिला, कानातलं, गळ्यातलं, नाकातलं, काय काय दिसे अलंकार घालतात त्याने असे अलंकार बनवून आणले, त्याने दिले ठेवले. तेव्हा त्याने म्हणतात भांगाराची झाले हे का अलंकार. ते सोनच होतं, पूर्वी एकच होतं. आता ते अनेक अलंकाराच्या आकाराच्या रूपाने प्रकाशित झालेले. वास्तविक आहे सोनच तिथं, परंतु एकच सोनं आता अनेक अलंकारांच्या अनेक दागिन्यांच्या प्रकाराने भिन्न भिन्न दिसायला लागलेले. तसं एकच आत्मा होता, एकच आत्मा आहे, परंतु तोच आत्मा जेव्हा विशाल होतो, पसरतो, तेव्हा तो जगाचं रूप धारण करतो, असं ज्ञान आपल्याला पुन्हा सांगते. किंवा तैसा मज एकाचा विस्तारू, तैसा मज म्हणजे माझा, मी म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण सांगून राहिले अर्जुनाला. आता हा जो मी आहे, मज आहे, ते म्हणजे आत्मस्वरूप आहे. तैसा मज एकाचा विस्तारू, तसा माझ्या एकाचा हा सगळा विस्तार आहे बर का. ते हे जग, माझा हा सगळा विस्तार म्हणजे हे जग आहे. किती स्पष्ट ज्ञानवांचं त्या वेळेला कथन. परंतु त्यावेळेला आम्हाला चांगदेवाची जी ओळी चांगदेवासाठी सांगितली त्यावेळेला ती माहिती नव्हती, आणि त्या दृष्टीने मी विचार केलाही नव्हता या ओळीवर. आता मात्र चांगदेवाला सांगत असताना हा विचार आमच्या डोक्यात शिरला की भगवान श्रीकृष्ण असे अर्जुनाला सांगत होते, अरे हे जग म्हणजे मीच आहे आणि माझाच हा विस्तार आहे असं सांगत होते. म्हणजे हा जो चितविलास आहे ज्ञानोबांचा, हा चितविलास त्यावेळेला ते सांगत होते. माझंच हे सगळं स्वरूप हे जगत, म्हणजे मीच या जगताच्या रूपाने विस्तार पावलेलो आहे असं ते सांगत. ज्ञानोबा पुढे सांगतात, ज्ञानोबा पुढे सांगतात हे अव्यक्तपणे झाले. हे जे आत्मस्वरूप होतं माझं, हे अव्यक्त होत. अव्यक्त म्हणजे जे प्रगट दिसत नाही त्याला अव्यक्त म्हणतात. व्यक्त म्हणजे प्रकाशित होणं, दिसणं. म्हणून आपण सगळे व्यक्त आहोत, म्हणून आपल्याला व्यक्ती म्हणतात. व्यक्ती नाव कसं आलं आपल्याला, कारण आपण प्रगट झालेलो आहोत. तुम्ही आत्मेच, आम्ही आत्मेच आहोत सगळे, आम्ही आत्मे आहोत. परंतु ते अव्यक्त स्वरूप होतं आमच्या आत्म्याचं, ते आता प्रगट झालेलं आहे. प्रगट झाल्यामुळे आम्ही आता व्यक्ती बनलो. तेव्हा ज्ञानोबा पुन्हा सांगतायत, माझं मूळ स्वरूप कसं होतं, अव्यक्त होतं आत्म्याचं. माझं अव्यक्त म्हणजे न दिसणार, प्रगट न होणार, असं माझं स्वरूप होतं. अव्यक्त सणे थिजलेलं जी वस्तू असते ना ती लहान होते. जसं तूप थिजलं की गोळा होतो की, आणि तेच तूप वितळलं की पातळून पसरत. ते थिजलेपणा जेव्हा असतो तेव्हा ते संकुचित होतं, लहान होतं, गोळा होत. आणि जेव्हा ते विरघळतं तेव्हा ते पसरत. तसा हा जो आत्मराज आहे, तो आत्मराज आमच्या देहात जोपर्यंत असतो तोपर्यंत तो थिजलेल्या त्या स्थितीमध्ये असतो. देहापुरता त्याला तो आता मर्यादित, म्हणून तो थिजलेला म्हणायचा. वास्तविक तो तसा विराट येतो. परंतु देहाच्या संबंधाने आम्ही जेव्हा आत्म्याचा विचार करतो त्यावेळेला तो त्या देहापुरता तो मर्यादित राहतो, आणि त्यावेळेला तो अव्यक्तही असतो, दिसत नाही. आता आपल्या देहामध्ये आत्मा आहे, परंतु आत्मा दिसतो का, म्हणजे तो अव्यक्त आहे. अव्यक्तही आहे आणि थिजलेला आहे, लहान आहे, लहान स्वरूप आहे त्याचं देहापुरतं. हेच अव्यक्त स्वरूप व्यक्त होतं, जेव्हा प्रगट होतं तेव्हा तो थिजलेपणा त्याचा नाहीसा होतो आणि ते सगळं विरघळतो, पसरतं, आणि ते जगत होतं.
ज्ञानोबा सांगतायत हे अव्यक्तपणे झिजले तेची मग विश्वाकारे ओठी गेले. ते जे माझं अव्यक्त स्वरूप होतं, झिजलेलं स्वरूप होतं, तेच पुढे जगाच्या रूपाने ओठी गेले म्हणजे पातळ झालं, विरघळलं. ते ओठी गेले तैसे त्याप्रमाणे अमूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य. सुंदर लोकांनी सांगितलेल्या त्या आपण वाचलेल्या बरं नव्या अध्यायामध्ये त्याने विचार म्हणतात तैसे अमूर्ती मिया, मी अमूर्त होतो, अव्यक्त होतो. मूर्त होणं म्हणजे मूर्तीमध्ये येणं म्हणजे आकाराला येणं, आणि अमूर्त म्हणजे आकाराला न येणं. आकाराला जेव्हा आत्मा येतो तेव्हा त्याचा मूर्त स्वरूपाचा आपल्याला प्रकार दिसतो. आत्म्याचा मूर्त स्वरूपाचा प्रकार कोणता आहे? जग. आणि अमूर्त केव्हा असतो? तो आपल्या देहामध्ये आहे. देहामध्ये असलेला आत्मा अमूर्त आहे, दिसणारा नाही. मूर्तीला आकार असतो, आणि जेव्हा तो आकार धारण करतो त्यावेळेला हे जगाचं दर्शन करतो. जगाच्या रूपाने तो मूर्त होतो. असा अमूर्त तुझ्या देहात होतो तेव्हा अमूर्त होतो. म्हणतात तैसे अमूर्ती मिया, मी अमूर्त होतो. मिया मी विस्तारले. का विस्तारले? त्रैलोक्य. हे त्रैलोक्याचा विस्तार केला, तिन्ही लोकांचा विस्तार केलेला. अरे हे तिन्ही लोक मला भिन्न भिन्न जे दिसून राहिले ते सगळं माझं स्वरूप आहे. मीच आत्मरूपाने त्रैलोक्य बनलेलो आहे. अशा प्रकारे ज्ञानवाणी हाय विचार त्यावेळेला आपल्याला ऐकवलेला आहे. मग त्या अध्यायामध्ये त्या श्लोकावर सांगत असताना आपल्याला सांगतात मत आधी देहाते ये अशेषही भूते परी माझ्या ठाई बिंबते जैसे प्रेम. आता सुंदर सुंदर मानवी आपल्याला आत्म्याचा परिचय करून दिलाय. त्यावेळेला भगवंतांनी आत्म्याचा परिचय कसा दिला? महत आधी, महत तत्व आहे. महत आधी जेवढी तत्व आहे त्या सगळ्या तत्वांमधून सगळे जे देह तयार झाले. महत आधी देहाते आणि अशेषही भूते, आणि जेवढी सगळी भूत, भूत म्हणजे प्राण मात्र. भू म्हणजे होणे, भूत म्हणजे प्राणी. सगळे जेवढे प्राणी मात्र आणि जेवढे काही तत्वांनी तयार झालेले जे पदार्थ आहेत, प्राणी आणि पदार्थ सर्व, चेतन आणि अचेतन सर्व, चर आणि अचर, चराचर सर्व हीच आहे. तो आत्माच सगळ्या रूपाने तोच आहे. आता ही पेटी सुद्धा आत्म्याचं हे आता आपल्याला पटत नाही. आम्हाला ही पेटी जड वाटते, काय नसतं बोलणारी जाणारी, काय जमत नाही म्हणून हिला महत्व देत नाही. म्हणून प्रत्येक वस्तू मी आहे, चराचरात मी भरलेला आहे, आणि चराचरात जो भरलेला आहे जगाचं तो रूप आहे, तर तो आत्मा सगळ्या ठिकाणी सगळ्या वस्तूंमध्ये आहे, कणात आहे. म्हणून कुणालाही आपल्याला नाकारता येणार नाही. जे जे विषय होत ते जाणले भगवंत. जे जे तुम्हाला प्राणी दिसतील ते सगळं भगवंत समजा. आणि हा जर विचार ठसला माझा तर कोणी कोणाचे शत्रू नाही जाणार. दिसणारा प्रत्येक प्राणी जर परमेश्वर आहे, आत्मा आहे, माझं रूप आहे असं कळलं तर मग त्याच्याशी शत्रुत्व कसं केलं जाईल, त्याची निंदा कशी केली जाईल, त्याचा मत्सर कसा होईल, त्याचा द्वेष होणार. तेव्हा सद्वर्तनी जगातली माणसं होण्यासाठी ज्ञानोबांचं तत्वज्ञान आपल्याला अंगीकारावं लागेल.
त्या जगामध्ये शांती, या जगामध्ये शांतता, समाधानी, अखंड सुख प्राप्त म्हणून जर वाटत असेल तर या तत्वज्ञानाशिवाय दुसरा कुठलाही प्रकार घेतला तरी त्यामुळे शांती जगात येणार नाही. असे ज्ञानवाचं तत्वज्ञान आहे. मल आदी देहाते ये अशेष होते तरी माझ्या ठाई भिन्नते. हे सगळे प्राणी माझ्यामध्ये आहेत. ह्या सगळ्यांना मी धारण केलेलं आहे. हे सगळं विश्व, हे सगळं जगत माझ्यावर आहे अवलंबून. मी धारण करणार आहे. तैसे बर का जळी फेरणं. मग काय दिलं? जळी फेरणं. पाण्यावर ज्याप्रमाणे फेस येतो की आपण पाण्यावर फेस येतो, पाण्यावरचा फेस ज्याप्रमाणे तसं हे जगत आहे. जगत हे त्या पाण्यावर जसा फेस येतो तसं आत्म्यावर आलेलं हे जगत म्हणजे एक फेस आहे. आत्मस्वरूपावर आलेलं हे जगत म्हणजे एक फेस आहे त्या आत्म्यावरचा. म्हणून फेस वाईट असतो, घाण असतो, त्याज्य असतो, कारण तो सुद्धा आत्म्यावरच आलेला आहे. आत्म्याचाच भाग आहे, आत्मस्वरूपच येते. फेन आणि पाणी जसे एकाच स्वरूपाचे आहे तसं हे जगत आणि तो आत्मा एकच स्वरूपाचे आहे. त्यांच्यामध्ये भिन्नता नाही. अरे काय महाराज, माणसाला बदलून टाकणार असे ज्ञानी. किती क्रूर माणूस असला, किती हिंसक असला, किती काही असला, दुष्ट असला तरी त्याचा दुष्टपणा नष्ट करणार हे तत्वज्ञान. आणि ज्याला आम्ही मुकलो होतो, आज ज्या साधू संतांनी आम्हाला हे तत्वज्ञान शिकवलं, ज्ञानिकांनी शिकवलं असं नाही आहे. पूर्वी तेच सांगत आलेले आहेत. ज्ञानिकांनी सर्व थरामध्ये ते पसरवलेले आहे. पण ह्या तत्वज्ञानाचा विसर भारतीयांना कसा पडला? आम्ही आमचं तत्वज्ञान विसरून गेलो आणि लोकांचे गोडे लावून गेलो. तरी हे ज्ञानवाचे हे विचार ऐकल्यानंतर मग ती गुंगून जाते. आणि ज्ञानवाचं वय काय आहे त्या मनाने, त्या वयाचा तर विचार करा. 17-18 वर्षाचं वय आहे ज्ञानवाचं. आज 17-18 वर्षाच्या मुलाला काय समजते? आणि ज्ञानोबा काय भाषा बोलतात, काय विचार देतात, चांगदेवासारख्या महान भाषा योग्याला ते शिकून द्यायले. सामान्य होतो चांगदेव, त्या चांगदेवाला शिकून द्यायले. म्हणून ज्ञानोबा ज्ञानाची मूर्तीच येते. ज्ञान देवच आहेत ते, ज्ञानाचे देव आहेत ते. खरोखर त्यांचं नाव ज्ञानदेव ठेवलेले. तेव्हा अशा ज्ञानदेवांना नमस्कार करून आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.